100 किलो लाकडं घ्यायची आहेत आपल्याला आणि काकीने जी बाजूला काढून ठेवलेली जी लाकडं आहेत ना ती आता आपण आतमध्ये टाकतोय, वजन करतोय आपण. हो कसं ओके बरोबर. अमू देसाई यांच्या पारड्यातून आपण ही लाकडं नेतोय. आम्ही पहिला आमंत्रण देऊ केलेलं असो काय आम्ही होळी पेटवतो कार्यक्रम करतो त्याच्यात आपलं तू सहभागी हो. तो हाय तो तेच मार नाही बघ वरती आहे तो लाईट पडले तो. तर या ठिकाणी इथे होळीमध्ये लाकडं टाकण्यात आलेली आहे. चुरतं वगैरे टाकून आतमध्ये व्यवस्थितरित्या इथे या. नमस्कार मंडळी, मी चव्हाण तुमचं सहज करतो मावळी चॅनलच्या चव्हाणच्या नावाने आहे. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज दिनांक 2 मार्च 2026 रोजी आज मी आहे मालवणमध्ये आणि आज आहे होळी. तर होळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज मालवणमध्ये असल्यामुळे आज आमच्या वाड्यावरची होळी ना कशा प्रकारे साजरी केली जाते तर ते पाहूया. आता आपण चाललेलो आहोत मालवण बाजारपेठेमध्ये. तिकडे लाकडं गोळा करण्यासाठी, म्हणजे घरोघरी जाऊन आपण सुटतो, त्यानंतर कोण ना कोण शेणी देतं, त्यानंतर आपल्या सोडणं देतं. हे सगळ्या गोष्टी आपल्याला एकजीव करायच्या आहेत आणि आपल्या जिथे होळीचा जो खड्डा आहे ना तिथे आपल्याला आणायच्या आहेत. तर आता आपण जाऊया थेट या मालवण बाजारपेठेमध्ये आणि लाकडं कशा प्रकारे गोळा करून आपण आणतो ते पाहायच्या व्हिडिओमध्ये. आणि चला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला मंडळी, आता आपण निघालेलो आहोत मालवण बाजारपेठमध्ये आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन काही ना काहीतरी लाकूड, शेणी ह्या गोष्टी आपण मागत आहोत. आणि आता आपण चाललेलो आहोत स्ट्रेट म्हणजे चौथ्या नाक्यावर. तिथे ना लाकडं गोळा करण्यासाठी आपण जातो आहे, म्हणजे तिथे लाकडाची फॅक्टरी आहे तिथे जातो आहे आपण. तर आपला हा मित्र आहे सापळे स्वीट मार्ट. त्यानंतर आता आपण ना तिथे जाऊया आणि त्यानंतर लाकडं कशा प्रकारे गोळा करतो आहे ना तुम्हाला दाखवतो. आणि आपल्या वाड्यावरची मंडळी आहेत आणि आपली हातगाडी आहेत, हातगाडीवरच लाकडं वगैरे टाकायची आहेत. आपण मंडळी ह्या रोडवरून इथे आलेलो आहोत, म्हणजे हा समोरचा हा चौथा नाका आहे. चौथ्या नाक्यामध्ये ना इथे स्टेट बँक आहे. स्टेट बँकेचं ATMच्या बरोबर बाजूला ना ही गिरण आहे लाकडाची. तर इथे आपण लाकडं घेतो वजनावर आणि ती आपण गाडीवर टाकणार आहोत. त्यानंतर वजन वगैरे झाल्यावर ती मस्त आहे की गाडीवर टाकून आपण येणार त्या खड्ड्यामध्ये. तर आता वजन झालेलं आहे, वजन वगैरे केलं आहे आपण आणि आता आपण लाकडं जी काय वजनात केलेली आहेत ना ती आता आपण गाडीवर टाकतोय. आणि ही लाकडं भरतील ना व्यवस्थित प्रॉपरमध्ये आपण ठेवणार आहोत. ती ठेवली काय आपण खड्ड्याच्या दिशेने जाणार. तर सोबत आहे ते म्हणजे नरेश दादा आहे, काका आहे, बंटी दादा आहे आणि राजन काका सुद्धा आहेत. 100 किलो लाकडं घ्यायची आहेत आपल्याला आणि काकीने जी बाजूला काढून ठेवलेली जी लाकडं आहेत ना ती आता आपण आतमध्ये टाकतोय, वजन करतोय आपण. तर आता लाकडं घेऊन आपण आता चाललेलो आहोत आपल्या घराच्या दिशेने. आणि पुढे चाललेले आहेत राजन काका, बंटी दादा, नरेश दादा आणि काकासुद्धा आहे. आणि मी व्हिडिओ काढतो आहे आणि आपल्याला मालवण बाजारपेठेमधूनच जायचं आहे घरी. पेढे घेण्यासाठी आलो आहे. ब्राउन कलर वाले दे. ब्राउन वाले 1 किलो पेड़ा कैसे दे? 1 किलो अर्धा किलो 2 ठिकाणी काय घेतलं? पेढे. पेढे. तर आता आपण पेढे घेतोय समीर स्वीट मार्ट कडून. अर्धे हे घ्या आणि अर्धे हे घ्या.
कंदीवार एक पिवळे ती पिवळे पिवळं बघू एक खाली एक दीप पिवळं बघू पिवळं पिवळं दीप पिवळं डायबिटीज आणि हो कसो हा ओके बरो हा बरो हा चला पिशवीत टाका मंडळी. आपलं घर इथे आहे आणि आता आपण ना आपली जी हातगाडी आहे ना लाकडं भरून आणलेली ती इथे ठेवली आहे. म्हणजे अमुनच्या पड्यातून आपल्याला जायचं आहे. आपलं घर या साईडला असल्यामुळे आपल्या पाठीमागे खड्डा आहे. पाठीमागे जाता येत नाही आहे, लांबून जावं लागतं आहे. पण इथून ना ह्यांच्या जर बागेतून आपण गेलो ना बरोबर आपण खड्ड्याच्या दिशेपर्यंत पोचतो आहे आणि तिथे जाऊन ही लाकडं आपण तिथे टाकू शकतो आणि रिटर्न आपण ती हातगाडी आणू शकतो. तर आपले मंडळी इथे थांबलेले आहेत, राजनाका यायची वाट बघतायत. तर चला ही लाकडं घेऊन तिथे जाऊया. अमू देसाई यांच्या पारड्यातून आपण ही लाकडं नेतोय. येऊन दे सगळं का हे बघ काहीच गाडी लावून दे, थांबू. थांब थांब चल 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 ही गाडी पुढे घेतलंस ना हैसून इली बघ हैसून इली की ना हैसून बाहेर काढल्या तिथे आता कारण काळोख असल्यामुळे वाट दिसत नाही आपल्याला कुठे जायचं आहे ते, म्हणून तिथे चाललेले आहेत सगळेजण वाट शोधायला. आणि इथे गाडी आपली लाकडाने भरलेली. आता आपण लाकडं टाकतोय. इथे हा खड्डा आहे का साईडला. मंडळी मी आहे आता आमच्या घराच्या पाठीमागे आणि घराच्या पाठीमागूनच ना इथून जायला रस्ता आहे होळीपर्यंत. म्हणजे जो होळीचा जो खड्डा आहे ना तिथे आणि आमच्या पायवाटेतून म्हणजे आमच्या जागेतूनच पायवाट आहे, तिथून डायरेक्ट खड्ड्याच्या दिशेने ती वाट जाते. तर इथे ना हे बघा हे असे बल्ब वगैरे लावण्यात आलेले आहेत आणि ती लाईटची सुविधा केलेली आहे कारण इथे लोक वगैरे जातात वगैरे, त्यामुळे त्यांना ते उजेड दिसावा त्यासाठी इथे 2 बल्ब लावण्यात आलेले आहेत. तर आता आपण तिथे जाऊया आणि ते झाडाची फांदी म्हणजे आंब्याची जी फांदी आहे ना ती तोडूया आणि जी पूजा वगैरे करूया, नंतर मग होळीत ठेवूया. चला मंडळी ना आता आपण खड्ड्याच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा आहे छोटा खड्डा. हे बघा पूर्वी आपण मोठा मारायचो पण आता माणसं तेवढी असल्यामुळे आम्ही छोटाच खड्डा मारतोय. त्यानंतर ना इथे ना आमचे हे 2 दगड असतात. हे बघा हे देव म्हणून आहेत आपले, त्यांची पूजा वगैरे केली जाईल आणि त्यानंतर इथे जी लाकडी टाकलेली आहेत ना त्या साईडला ती इथे आतमध्ये उभी करण्यात येणार आहे. त्यानंतर जो होळीसाठी तर लागणारा जो आंब्याची फांदी आहे ती सुद्धा इथे ठेवली जाईल. इथून वगैरे मगाशी आपण तिथून लाकडं जी टाकलीत ना तिथे आपण जवळ आणतोय. हे बघा या साईडच्या दिशेने जी लाकडं आहेत ना ती काका वगैरे आणतायत, सगळेजण इथे आणून टाकतात. हे बघा तर आता आपण ना मकोरबाकडे इथे गारणं घालण्यासाठी चाललेलो आहोत होळीचं. तर तो हा समोरचा जो रोड आहे ना ती लाईट दिसते, त्याच्या पलीकडचे झाड आहे तिथे आपण गारणं घालणार आहोत. तर वाड्यावरचे मंडळी सगळे जमलेले आहेत, बालगोपाळ मंडळी. तर चला तिथे गारणं घालून घेऊया. जय देवा बाबा ठिकाणदारा मकरोबा इसवटा महापुरुषा महाराजा. दरवर्षीप्रमाणे आमची चांबारांची होळी आज वर्षी आम्ही पेटवतलो. तर तुका आम्ही पहिला आमंत्रण देव केलेलं असो एक काय आम्ही होळी पेटवतो कार्यक्रम करतो त्याच्यात आपलं तू सहभागी हो. सगळे आमच्या पोरांका चांगला आशीर्वाद दे महाराजा. तर आता आपण आलेलो आहोत गागनायकांच्या परड्यामध्ये. गागनायकांचं जे परडा आहे ना तिथे आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडाची फांदी आपण तोडणार आहोत. त्याच्या आधी गाणं घालून घेतो आपण. आम्ही आपल्या आंब्याचं टाट गांगनाईक साहेब आमका देतोच त्याप्रमाणे यावर्षी त्यांनी मंजुरी दिली आहे. तर आंब्याचं टाट तोडूसाठी आपली तुझी परवानगी दे आणि बाबा कोण आपलं पोरगो एक चढा त्याका आपलं सुरक्षित आपलं खाली वर कर. आणि महाराजा गांगनायकांनी स्वतःहून परवानगी दिली आहे तर त्यांच्या घरातली काय असतात पिढापिढा ती दूर कर आणि त्यांची इच्छा पूर्ण कर रे महाराजा. होय महाराजा. तो हाय तो तेच मार आहे ना बघ वरती आहे तो वरचो लाईट पडले तो नरेश दादा वरती हाय तो हा चढलाय. खाली 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 खालचो तो नाही एकान सांगा रे आहे तो भाई तो हा आहे तो तो मार यायला बघितली ती
लाईट मार रे, लाईट मारतोय. बॅटरी मार असा तर भाई जरा तुकाच लागणार नाही बाकीच्या सगळ्यांका लागता कोयतो तू लाईट मार रे. हा आता हाताला एक आंब्याचं टाळ काढ तुझ्या हाताकडे गावलो बजलो एक टाळ दे रे, ते त्यात पाना लागते. नव नरेश काढता रे 2 टाळ तोड, 2 टाळ. टाक खाली अरे 2 टाळ. माझ्यात नको येते असंच पोरग्यांकडे दी एक एक लाकूड घेऊन चला चुडतावडीत चला ए ए गडगडू गुडगुडी हे बघ ह्या ओढ तर गागनायकांनी इथे लाकूड चुडतं ठेवलेली आहेत. हे बघा या ठिकाणी इथे आंब्याची फांदी ती तोडण्यात आलेली आहे ना, ती घेऊन आता आपण विधीपूर्वक पूजा करणार आहोत. मंडळी ना, पूर्वी कसं व्हायचं की मोठी आपण फांदी तोडायचो आणि 4-5 जण ना एकत्र यायचो आणि काय जमत नाही असं. पण विकी आणि त्यांनी घेतलेली आहे छोटी, म्हणजे खड्डा छोटा असल्यामुळे आम्ही छोटी फांदी तोडलेली आहे. पूर्वी भरपूर लोक असायची आणि आता थोडीशी लोक कमी पण झालेली आहेत आणि ती आता होळी करत पण आता तसं काही नाही आहे, थोडंसं चेंज झालं आहे. आता तिची पूजा करण्यात येणार आहे फांदीची. त्या डीजे वैभव उद्यासाठी शुभेच्छा. उद्या डीजे आहे रंगपंचमीला हॉटेल पलमध्ये. सहकुटुंब सहपरिवार डीजेचा आनंद घ्या. या ठिकाणी इथे विक्कीने इथे मस्तपैकी होळी उभारलेली आहे. हे बघा. त्यानंतर इथे ना जे होळीमधले आपले जे 2 दगड आहेत ना, ते आपण इथे देव म्हणून इथे ठेवतोय. आपण तिची पूजा करून घेतोय आपण. तर या ठिकाणी इथे होळीमध्ये लाकडं टाकण्यात आलेली आहे. चुडतं वगैरे टाकून आतमध्ये व्यवस्थितरित्या इथे पॅक करण्यात येतो आहे. या ठिकाणी ना इथे विधीपूर्वक पूजा करण्यात आलेली आहे आणि ज्यांचे इथे नवसाचे नारळ असतात ना, या ठिकाणी इथे ठेवण्यात आलेली आहे. ते बघा. आणि वाड्यातली सगळी मंडळी एकत्र जमलेली आहेत होळीसाठी. तर इथे होळीसाठी इथे हार आणण्यात आलेले आहेत, ते इथे लावतोय आपण. तर इथे ना आपण होळीभोवती प्रदक्षिणा मारणार आहोत 5. यासाठी इथे चुडत आपण म्हणजे माडाची झावळी वळून घेतोय आपण. हे बघा. तर 5 जण असतात. 5 जण 5 राऊंड मारतील आणि होळी पेटवतील. तर हे बघा, असं चुडत वळून घेतलेलं आहे मिलिंदने. चुडती पेटलेली आहे. चार झाले रे, 4 झाले.
होय. थांब तसं. एका जागेवर राहू रे. पाच कोपऱ्यात 5 गज. या तिकडे चल. तू जा पाठी जा. 5 कोपऱ्यात 5 गज रे. त्या साईडून माठी मागून इथे या. होळी हळ पेटवतो. आम्ही आपल्या वाड्याची होळी हळ पेटवलेली हा तू मान्य करून घे. आपलं होळीचा उत्सव मजेत जाऊन दे. आमच्या पोरांनी सगळ्यांनी मुलांनी बायकांनी पोरांनी जी काय मेहनत घेतली हा आणि होळी पेटवले होत त्यांचे काय असतील ते इच्छा पूर्ण कर. आणि ज्यांनी तुका आपले गोड पदार्थ दिलो पैसे दिले नारळ दिलो आणि काही वस्तू दिल्या असतील लाकडा वगैरे ते सगळ्यांची आपली मनोकामना पूर्ण कर आणि सगळ्यांका सुखी ठेव रे महाराजा. इथे ना ज्यांनी नारळ दिले पेढे दिले आहेत त्यांना शिरोणी देण्यात येत आहे. म्हणजे तो नारळ आहे ना अर्धा त्या ठिकाणी अर्धा नारळ त्यांच्या घरी देण्यात येत आहे. हे बघा ना इथे आता होळी पेटवण्यात आलेली आहे. वाड्यातले सगळे मंडळी होते ते आता बाहेरच्या दिशेने गेलेले आहेत. म्हणजे बाहेर आता प्रसाद वगैरे वाटतील तर तो तिकडे बघूया कशा प्रकारे आहे तो.
मंडळी आता ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. तर आता वाजलेले आहेत रात्रीचा 1 आणि 1 वाजता आपण आपल्या घरी आलेलो आहोत, म्हणजे मालवणमध्ये आहोत. तर आपली 12 वाजेपर्यंत आपली घरची होळी म्हणजे वाड्यावरची होळी इथे पेटून झाली होती. त्यानंतर ना मालवणमध्ये ना मोरया बीट्स आलेले, तर दिवाळीला वगैरे येतात, पण यंदा त्यांनी होळीला आमंत्रित केलेलं म्हणजे राजकोट बॉईजवाल्यांनी. ते बँजो कशाप्रकारे वाजवतात ना तो पाहण्यासाठी आपण तिथे गेलेलो होतो राजकोटमध्ये. तर तो खूप सुंदररित्या वाजवला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. तर हा होता छोटासा आमच्या वाड्यावरच्या होळीचा व्हिडिओ. मला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.